कॉर्पोरेट जिहादची आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आले. ज्या पद्धतीनं एमआयएमचे काही लोक जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं देशविरोधी कारवाया करणाऱ्या, जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्या लोकांचा सपोर्ट करतात, त्याचं समर्थन करतात, त्यांना राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतायत. परंतु लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं मतीन पटेल यांनी जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न केला, आश्रय देण्याचा प्रयत्न केला, त्यांना देखील सोडलं जाणार नाही. जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असतील त्या सगळ्यांवर अशाच पद्धतीची कडक कारवाई करण्यात येईल. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल घोड्यावर बसून आंदोलन केलं. पण जितेंद्रजी आव्हाड, तुम्ही लक्षात घ्या, या वेळेला तुम्हाला जनतेनं घोड्यावर बसवलंय. तुम्ही अशाच पद्धतीची नौटंकी केली तर पुढच्या वेळेला जनता तुम्हाला खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही. चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर टीका करताना थोडासा त्यांच्या वयाचा देखील भान ठेवला पाहिजे. आपण सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर टीका करताय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इंधन वाचवण्याचं आव्हान केल्यानंतर तुम्ही नौटंकी करतायत, घोड्यावर बसतायत. पण लक्षात ठेवा, पुढच्या वेळेला जनता तुम्हाला रस्त्यावर उतरवल्याशिवाय राहणार नाही. यावेळेला घोड्यावर बसलात, पुढच्या वेळेला रस्त्यावर याल. अबकी बार पक्ष झाला गार आणि अमोल कोल्हे बेजार, अशा पद्धतीची व्यंगात्मक कविता आम्हाला देखील करता येते. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काटकसरीचं आव्हान केलं, त्याच्यानंतर अमोल कोल्हे त्याच्यावर टीका करतायत. परंतु अमोलजी कोल्हे, आपल्या पक्षाची अवस्था काय झाली आहे, आपल्या मतदारसंघाची अवस्था काय झाली आहे याचा विचार करा. कारण अमोल कोल्हे, तुम्ही बेजार झालेला आहात आणि तुम्ही वैतागलेले आहात. म्हणून अशा पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या निर्णयावर टीका करताय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हा निर्णय का घेतला? कारण देशभरामध्ये, जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 450-500 रुपये लिटर पेट्रोल डिझेल झालेलं आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे आपल्याकडे सर्वसामान्यांना महागाईची झळ बसलेली नाही, पेट्रोल डिझेलचे दर वाढले नाही. त्याच्यामुळे काटकसरीचं आव्हान केलं असेल तर तुम्हाला लगेच झोंबायचं कारण काय? अबकी बार पक्ष झाला गार, अमोल कोल्हे बेजार, अशा 10 कविता आम्हालाही करता येतील, एवढं अमोल कोल्हेनी लक्षात ठेवावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.